1912च्या खासबाग मैदानाच्या स्थापनेनंतर 112 वर्षाच्या इतिहासामध्ये खासबाग केसरी या नावानं ही पहिलीच कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 150व्या जयंतीचं औचित्य साधून याचं आयोजन करण्यात आलंय। 24 फेब्रुवारी दुपारी 2 वाजता खासबाग कुस्ती मैदानावर या स्पर्धा होणार आहेत। अलीकडे नुर्रा कुस्तीचं प्रमाण वाढलंय, त्यातून अनेक गैरप्रकार समोर येत आहेत। त्यामुळे कुस्ती परंपरेला गालबोट लागतंय। त्याला आळा घालण्यासाठी आणि खासबाग मैदानाचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आल्याची माहिती या स्पर्धेचे संकल्पक पैलवान संग्राम कांबळे यांनी दिली। यामध्ये एकूण 150 कुस्त्या होणार असून यामधील 10 कुस्त्या महिलांच्या असणार आहेत। विजेत्यांना 6 किलोची चांदीची गदा आणि रोख रक्कम बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे। या चांदीच्या गदेसाठी पैलवान संग्राम कांबळे यांच्या पत्नीनं आपल्या 3 महिन्याचा पगार दिलाय। अशा पद्धतीनं लोकवर्गणीतून त्याचबरोबर दानशूर व्यक्तींकडून मदत घेऊन या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत। कोल्हापूरमध्ये फुटबॉलच्या धर्तीवर कुस्तीची सुद्धा प्रगती व्हावी, पैलवानांना अर्थार्जन व्हावं, त्यांना इतर संस्थांनी प्रोत्साहन द्यावं हा सुद्धा या पाठीमागचा हेतू आहे। या कुस्ती स्पर्धेला महाराष्ट्राचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे, पालकमंत्री हसन मुश्रीफ, संभाजीराजे छत्रपती, मालोजीराजे छत्रपती, शिवेंद्रराजे भोसले, प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे, खाशाबा जाधव यांचे कुटुंबीय आदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे। खासबाग मैदानाच्या परिसरामध्ये 1912 पासून आत्तापर्यंतच्या महत्त्वाच्या पैलवानांचे जुने फोटो आणि त्यांची माहिती लावण्यात येणार आहे। या पत्रकार बैठकीला वस्ताद जयवंत पाटील, मारुती पवार, अभिनेते विराट मडके, विशाल शेलार, पैलवान बाबाराजे महाडिक, अमित गायकवाड, बाळू राजगिरे, दत्तात्रय घाणेकर आणि पैलवान कुलदीप कांबळे उपस्थित होते।